सलमा हायक गेल्याच काही दिवसांपूर्वी नन झाली आणि तिचे अनेक ॲक्टिव्हिटीज सध्या सुरू आहेत। पण नन होणं आणि त्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे नेमकं काय वास्तव आहे? प्राध्यापक सुभाष भेंडे यांच्या जोगीण या कादंबरीवर खरं तर हे सगळं बेतलेलं आहे। बर्नी हा सिनेमा पाहताना हा संदर्भ येणं स्वाभाविक आहे, पण श्रद्धेच्या पलीकडे असणाऱ्या माणुसकीवर आपसुक भाष्य करताना स्त्रियांच्या तत्कालीन मनोवस्थेवर एका वेगळ्या अर्थानं एक्सरे टाकणारा सिनेमा म्हणून बर्नीचा उल्लेख करावा लागेल। मुक्त छंद कवितेसारखं असणाऱ्या बर्नीच्या पायात धर्माचं जोखड अडकवलं जातं, अडकवून घेते ती आणि त्या सगळ्याच गोष्टीने तिच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो, जगण्याचं भान येताना तिच्या स्वप्नांच्या पंखांना कशा प्रकारे छाटलं जाण्याचा प्रयत्न होतो, त्यावर बर्नी कशा प्रकारे रिॲक्ट होते, या सगळ्याचं आख्यान म्हणजे बर्नी हा सिनेमा। गोव्यातल्या मुक्त वातावरणात वाढणारी बर्नी म्हणजे तेजस्विनी लोणारी, हसरी खेळकर आणि मोकळेपणाने मुक्त छंदासारखं जगणारी बर्नी फ्री सोल आहे। तिचा जगण्याकडे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे। ती स्वच्छंदी आहे। वडील जॉन म्हणजे राजन तामाणे आणि माय म्हणजे नीलकांती पाटेकर, इजाबेल ही त्याची बहीण आणि रॉबर्ट हा ब्राझीलला असणार तिचा भाऊ, असं ते कुटुंब आहे। गावातल्या सगळ्यांचा म्हणजे अर्थात ती लाडकी आहे, त्या सगळ्या गोष्टी घडताना वगैरे दिसतात। गावामध्ये असणारा एक टोनी नावाचा मुलगा आहे, तिचा बर्नीवर जीव बसलाय। त्याच्यासोबत आता ती नवं आयुष्य सुरू करण्याची स्वप्न एव्हाना तिने बघायला सुरू केली। इथे तिच्या आत्तेभावाचाही तिच्यात थोडासा जीव गुंतलेला आपल्याला दिसतो। या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं ती मजामस्ती करणारी, आयुष्य खुल्या दिलानं जगणारी बर्नीच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरतो तो म्हणजे तिचे वडील सांगतात की आयुष्याच्या एका अनवट वळणावर खरं तर मी गॉडला प्रॉमिस केलंय की त्याची सेवा करण्यासाठी तुझी निवड केलेली आहे, म्हणजे तू नन व्हावं अशी इच्छा वडील ज्यावेळी व्यक्त करतात त्यावेळी ती मुक्तछंद आयुष्य जगलेली बर्नी ती एका वेगळ्या निर्णयासाठी तयार होते। आयुष्यातल्या या खडतर निर्णयासाठी तिला कोणत्या गोष्टीची किंमत मोजायला लागते त्याची गाथा म्हणजे हा सिनेमा आहे। सिनेमाचा उत्तरार्ध हा अधिक प्रभावी आहे। पूर्वार्धात आपल्याला बर्नीचं आयुष्य, तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा ज्यावेळी येतो त्यावेळी ती कशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातं यामधलं नाट्य मध्यंतराच्या काही वेळा अगोदरपासून सुरू हे होतं आणि अधिक रंगत ते जातं। सिनेमाचा विषय आत्ताच्या भाऊगर्दीतला निश्चित नाहीये, तो वेगळा आहे, वेगळा वाटतो, कारण श्रद्धा, इच्छा, आकांक्षा, स्वप्न या सगळ्या गोष्टींवर तीव्रतेने भाष्य करतो। देवाची करुणा भागताना त्यामधील कर्मठपणा महत्वाचा आहे की सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यामधील मनापासून ती भक्ती वाटणं आणि ती करणं आणि त्या सगळ्या गोष्टींना तितक्याच मोकळेपणाने मांडताना त्यामधील तारतम्य नीलिमा लोणारी यांनी मांडलं आणि ते जपलंय। कारण धर्म आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टींवर सिनेमाच्या पातळीवर ते मांडणं ही तारेवरची कसरत आहे। नीलकांती पाटेकर यांनी सहज सुंदर आई साकारली, खूप महत्वाची आहे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यामधील स्वाभाविकता। वडील जाणं असेल वा मुलीला चॅपलमध्ये जाऊन भेटणं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिचे आणि तेजस्विनी लोणारीमध्ये जे सीन्स होते त्यामधला एक मायेचा ओलावा आहे, तो ज्या पद्धतीने जपलाय ते कमाल। तेजस्विनी लोणारीने राणी पद्मिनी वा चिनू गुलदस्ता यासारखे सिनेमा केले आहेत, पण या सिनेमात तेजस्विनीला बऱ्याच दिवसांनी सूर गवसला। सिस्टर अगाथामध्ये दिसलेली तेजस्विनी खूप वेगळी वाटते। तिचा संयत अभिनय आणि त्या सगळ्याला तिने दिलेलं डायमेन्शन महत्त्वाचं वाटतं। या सगळ्यामध्ये तिची होणारी घुसमट आणि त्या सगळ्यामध्ये सिस्टर जेनिफर असेल, सिस्टर जेसेंटा असेल, यासोबतचे तिचे सीन्स कमाल झालेत किंवा त्यातले संवाद आणि त्याला असणारी आशयघनता महत्त्वाची वाटते। कारण त्या सगळ्यामध्ये तिची होणारी घुसमट असेल किंवा ती समजून घेणं, स्वतःला ती गवसणं आणि या पिंडाचं आपण आहोत किंवा नाही यातला निरक्षर विवेक जपणं हे फार महत्त्वाचं वाटतं। राजन ताम्हाणेने साकारलेला जॉन हा खूपच उमदा वाटतो। सविता मालपेकर 2-3 सीन्समध्ये आहे, ती लक्षात राहते। गौरी कोंगे, मौसमी तणवळकर हे चेहरे निश्चित लक्षात राहतात। या सिनेमाचं शक्तिस्थान समीर आटलेंचा कॅमेरा आहे। प्रकाश योजना प्रभावी आहे। अमित राजचं असणारं कार्निवल सॉन्गही वेगळं झालंय। स्त्रीचा मानसिक, बौद्धिक, आत्मिक आणि शारीरिक पातळीवरच्या घुसमटीचा असणारा संघर्ष हा तितक्याच तीव्रतेने यामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो। बर्नीच्या आयुष्यातलं ते नेमकं वळण आणि त्या सगळ्या गोष्टीला मिळणारी कलाटणी ज्या प्रकारे दाखवली गेली आणि अर्थात जोगीणसारख्या कादंबरीला खरं तर सिनेमात करण्याचं आव्हान ज्या पद्धतीने पेललंय यासाठी बर्नीला मी देतोय 3 स्टार्स।